आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आलेला आहे. अर्ज भरून झालेला आहे. प्रत्येकाने आता प्रचार सुरुवात केलेली आहे. मतदारांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता वातावरण हळूहळू तापत आहे. आपण आज पाहूया कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील ऋतुजा रवीश पाटील यांचा परिचय आणि त्यांनी केलेलं आत्तापर्यंतचं काम, आणि याच कामावर भाजपच्या वतीनं त्या मैदानात उतरलेले आहेत. रवीश पाटील हे युवा नेतृत्व आहे. भाजपचं ग्रामीणचं युवा मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत. गेले अनेक वर्षे अतिशय चांगलं काम करत त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, आणि याच कर्तृत्वाच्या जोरावर ते आता त्यांच्या पत्नी ऋतुजा पाटील या मैदानात उतरलेल्या आहेत. खांद्याला रवीश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे त्यासुद्धा सक्रिय सहभाग आहेत. प्रत्येक सामाजिक कामात त्यांचं आहे, राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे एक वजनदार नाव म्हणून सध्या कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात ऋतुजा पाटील यांचं नाव पुढं आहे. खरं तर एक मोठा वारसा पाटील घराण्याचा, दादासाहेब पाटील कौलकर भोगावती कारखान्याचे संस्थापक चेअरमन, याशिवाय बाळासाहेब पाटील कौलकर शिक्षण महर्षी यांचा वारसा उदयसिंग पाटील कौलकर यांनी चालवला, आणि त्यांचा वारसा आता रवीश पाटील हे चालवत आहेत. गेले अनेक वर्षे सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातल्या संपर्क असणारा, प्रत्येक गावाशी संपर्क असणारा, गावातील दूध संस्था असू दे, पतसंस्था असू दे, विकास सोसायटी असू दे, शिक्षण संस्था असू दे, सगळ्यांच्या माध्यमातून घराघरात आपलं काम पोचवणारा, प्रत्येक कामात पुढं असणारा, केवळ समस्या सांगणारा नव्हे तर काम करणारा कार्यकर्ता म्हणून रवीश पाटील यांचं नाव या भागात प्रसिद्ध आहे. आणि त्याच जोरावर ऋतुजा पाटील यांनी या मैदानात आता उतरलेल्या आवळी खुर्द असू दे, कसबा तारळे, पुंगाव, आवळी, बुद्रुक, घोटवडे, शिरगाव, कंटेवाडी, कांबळवाडी, मुसळवाडी, गुडेवाडी अशा अनेक गावात मतदारसंघातल्या प्रत्येक गावात यांचा संपर्क आहे. ऋतुजा पाटील यांनी प्रत्येक गावात जाऊन महिलांशी चर्चा केली, आणि या सगळ्या गावात अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे, कारण त्यांनी काम केलेलं आहे. आत्तापर्यंत सगळ्यात मोठं काम त्यांचं आहे कोरोना काळात घरात न बसता मदतीला धावून जाणारे ऋतुजा आणि रवीश या दोघांची अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. गावोगावी फिरत गरजूंना थेट मदत केली, अनेकांना अन्नधान्य पुरवलं, औषधं पुरवली, किराणा माल पुरवला. प्रसिद्धीपासून 4 हात लांब राहून अतिशय चांगलं काम त्यांनी कोरोना काळात केलं. अनेकांचा उपचार केला, आणि प्रत्येकांना औषधोपचार मिळावं यासाठी प्रयत्न केला. प्रत्येकाच्या दारात घरात मदत पोच केली. त्यामुळे एक चांगला कार्यकर्ता काय करू शकतो हे त्यांनी महापूर आणि कोरोना या दोन्ही काळात दाखवून दिलेलं आहे. एक अनुभवी नेतृत्व आहे, संकट काळात मदत करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी हे सिद्ध केल्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद सध्या ऋतुजा रवीश पाटील यांना मिळालेला आहे. त्यांनी काही संपर्क दौरे केले. प्रत्येक दौऱ्यात उत्स्फूर्त स्वागत त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे आता कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात ऋतुजा पाटील यांच्या नावाची चर्चा वाढलेली आहे. त्यांच्या प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. काम करणारा, तळागाळातल्या प्रत्येकासोबत मिळून मिसळून वागणारा कार्यकर्ता म्हणून रवीश पाटील यांची जशी ओळख आहे तशीच ऋतुजा पाटील यांची आहे. कारण उच्च शिक्षित आहेत, MBA पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. जिल्हा परिषदेत उच्च शिक्षित आवाज पोचणं आवश्यक आहे. त्यामुळंच त्यांच्या प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज भरायला सुद्धा त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, तेव्हाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, आणि या सगळ्या गर्दीनं ठरवलं की यंदा जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून ऋतुजा पाटील यांनाच निवडून आणण्याचा निर्धार या गर्दीनं केलेला आहे त्यांच्या प्रचाराला. त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजून वेळ आहे, अजूनही प्रचाराची ही रणधुमाळी अशीच सुरू राहील. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.